तर सोलापूर, सांगली, कोल्हापूर, साताऱ्यानंतर आता जरांगे पुण्यामध्ये असतील आणि जी काही चाचपणी सध्या विधानसभा निहाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये केली जाते जरांगेंकडून, त्या दृष्टीने पुण्यामध्ये आज ते असणार आहेत आणि त्यांची शांतता रॅली आज तिथे पार पडणार आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी पुण्यातून जोडले गेले, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स घेणार आहोत। ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये आज शांतता रॅली होतीये, त्या दृष्टीने कशी तयारी? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंडेंना आणि महाजनांना खुलं आव्हान दिलेलं आहे आता जरांगेंकडून, त्याबाबत काय प्रतिक्रिया उमटतात? बरोबर आहे, आज मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली ही पुण्यात येणार आहे। पुण्यात साधारणपणे 12 नंतर ही रॅली सुरू होईल असं आता चित्र दिसतंय। पुण्यातल्या सारसबाग चौकातून, याच सारसबाग चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। या सगळ्या रॅलीच्या मार्गावर सारसबाग चौकापासून ते डेक्कन पर्यंत दुतर्फा बॅनरबाजी आपल्याला मनोज जरांगे समर्थकांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे। अर्थात मराठा आरक्षणाच्या जनजागृतीच्या निमित्तानं ही रॅली सुरू असल्याचं मनोज जरांगे पाटील आणि समर्थकांकडून सांगितलं जातं आणि त्याच्यासाठी म्हणून आज किती मोठ्या संख्येनं हे सगळे जरांगे समर्थक पुण्यात एकत्र येतात हे पाहावं लागणार आहे। याच रस्त्यांवरून ही रॅली जेव्हा पुढे जाईल तेव्हा वेगवेगळ्या टप्प्यांवरती मनोज जरांगे यांचं भव्य स्वागत होणार आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला बॅनरबाजी जशी बघायला मिळते तसे भगवे झेंडे रस्त्याच्या दुतर्फा सगळीकडे लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला, आता पुण्यात कसा प्रतिसाद मिळतोय आणि पुण्यात आल्यानंतर कशा पद्धतीनं विधानसभा निवडणुकांचा आढावा मनोज जरांगे पाटील या आजच्या दौऱ्यामध्ये घेतायत हे पाहावं लागेल। कारण पुणे शहर असेल, पुणे जिल्हा असेल, या सगळ्या भागांमध्ये मनोज जरांगे पाटलांनी कशा पद्धतीनं विधानसभा निवडणुकांची तयारी केलेली आहे याचा मागच्या दौऱ्यात देखील त्यांनी उल्लेख केलेला होता। याच आजच्या महत्त्वाच्या विषयात पुणे शहरातल्या विधानसभा, त्यासोबतच पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा, इथे मनोज जरांगे पाटील काय नेमकी भूमिका घेतात हे आजच्या भाषणात ते जाहीर करतात का हे पाहावं लागेल। साधारणपणे 12 नंतर आजची रॅली जेव्हा सुरू होईल तेव्हा ती अप्पा वळवण चौकातून पुढे जाईल। जंगली महाराज रस्त्यावरून ही रॅली पुढे जाताना डेक्कनमध्ये खंडोजी बाबा चौकात या रॅलीचा आज समारोप होणार आहे। पाहावं लागेल किती मोठी गर्दी होते आणि आजच्या भाषणातले मनोज जरांगे पाटलांचे मुद्दे नेमके काय असणार आहेत। निश्चित धन्यवाद, धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी। तर जरांगेंकडून आता विधानसभेसाठी सगळ्या जिल्ह्यांमध्ये चाचपणी सुरू आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर आता ते आज पुण्यामध्ये असतील आणि विधानसभा निहाय ही चाचपणी केली जाईल। कारण खुलं आव्हान ते सरकारला सातत्याने देत आहेत। राज्यातले 113 आमदार 100% पाडणार हा शब्द थेट आता मराठ्यांना जरांगेंनी दिलाय। प्रतिनिधी साई सावंत आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून आणखी तपशील घेणार आहोत। साई, थेट पद्धतीचं खुलं आव्हान म्हणावं लागेल जरांगेंकडून दिलं गेलेलं, महाजन आणि मुंडेंना काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात? नक्कीच पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत मनोज जरांगे पाटील आणि काल साताऱ्यामध्ये भव्य अशी सभा पार पडली। मोठा प्रतिसाद देखील या सभेला मनोज जरांगेंच्या मिळाला। मात्र त्यांनी सभेमध्ये भाषण करताना देखील सरकारवर असेल आणि धनंजय मुंडे असतील किंवा गिरीश महाजन असतील यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली। 113 आमदार मी राज्यातले पाडणार म्हणजे पाडणारच अशी देखील भूमिका घेण्यात आली आणि त्यानंतर सभेदरम्यान त्यांची तब्येत बिघडली। त्यानंतर त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं, उपचार करण्यात आले। त्यानंतर आता तब्येत ठीक आहे त्यांची आणि आता थोड्याच वेळात माध्यमांशी ते बोलणार आहेत आणि इथून पुढचा प्रवास देखील आता चालू होणार आहे। रिद्धी, निश्चित साई, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।